परस्पर कसं काय करते? कॅबिनेटने काढला, राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला. का त्यांना अक्कल नाही? तुला अक्कल येऊ एकट्याला? तुला शहाणा लागून गेला? 1.5 छटाक पुस्तकं वाचली म्हणजे काय लय शहाणा झाला का तू? तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती आहे? म्हणून तुला जे कळतं आणि बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही, शिंदे साहेबाला अक्कल नाही, अजितदादाला अक्कल नाही, सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही, तुला एकट्यालाच लय अक्कल आहे होय? बे अक्कल सगळ्या दुनियाचं सगळं नाश करून ठेवला, सरकारचा सुद्धा, इथं ओबीसी मराठ्याचा सुद्धा. तू म्हणशील तरीच कायदे बनवायचे काय इथून पुढं आता? तू म्हणशील तसं सरकारचा बाप व्हायला लागला काय? याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी, याला ठेवलं नाही पाहिजे. नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून टाकेल. कारण एकटा वेटीच धरायला लागलाय सरकारला, म्हणजे ह्यो काय सरकारचा मालक झाला का? मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला. आणि सरकारने ऐकू नये, आमच्या याच्यात अजिबात यारमध्ये हेराफेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ. मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली.